ज्या राणीसाठी इंद्र जगाशी नडला, आज त्याच राणीवर त्याने हात उगारलाय. आज हुकुमाची राणीच्या सेटवर जे घडलंय ना, ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. मालती तर विजयाचा जल्लोष करतीये, कारण तिला जे हवं होतं तेच झालंय. इंद्र आणि राणीमध्ये पडलीये कायमची ठिणगी. नमस्कार मंडळी, आजचा भाग बघून माझं रक्त सळसळतंय. अरे इंद्रा सर, तुम्हाला काय झालंय? राणीचे वडील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतायत आणि तुम्ही तिला "तुला काय वाटतं, मी परका आहे का?" असं म्हणून ओरडताय. ही वेळ राणीला आधार देण्याची आहे की तिच्यावर ओरडण्याची? पण दुसरीकडे राणीसुद्धा सगळं गुपित ठेवून इंद्राच्या जखमीवर मीठ चोळलंय. आज या दोघांच्या भांडणात विजय फक्त आणि फक्त त्या कपटी मालतीचा झालाय. आजच्या भागात सगळ्यात घाणेरडं रूप कुणाचं असेल ना, तर ते त्या मालतीचं. बुवा तिकडे हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजतायत आणि ही बाई घरी चक्क पंचपक्वांना रांधून विजयाचा उत्सव साजरा करतीये. विक्रांत आणि मालतीचा तो अमानुष आनंद बघून असं वाटतंय की यांच्या इतकी नीच माणसं जगात नसतील. मालतीला वाटते की आता राणी माहेरी गेली की इंद्र तिच्या मुठीत येईल. पण मालती मॅडम, तुमचा हा आनंद फार काळ टिकणार नाहीये, हे लक्षात ठेवा. पण थांबा, इंद्राने राणीवर जो राग काढला त्यामागे खूप मोठं गुपित दडलंय. ते ऐकलं ना तर तुमचे कान फाटतील. आता एक वादग्रस्त गोष्ट सांगते. इंद्रा राणीवर चिडलाय ते योग्यच आहे. का? कारण राणीने इंद्राला परक केलं. इतकी मोठी दुर्घटना घडली तरी राणीने इंद्राला एक साधा फोन सुद्धा केला नाही. इंद्राला राणीच्या सुरक्षेची आणि तिच्या कुटुंबाची काळजी आहे, पण राणीच्या मनात अजूनही तो इंद्र सर हा पडदा आहे. जोपर्यंत राणी इंद्राला आपला नवरा मानून हक्क सांगत नाही, तोपर्यंत असे वाद होतच राहणार. राणीची ही गप्प राहण्याची वृत्ती तिचं घर उद्ध्वस्त करेल. आता पुढे काय होणार? लिखून घ्या. इंद्र आता राणीच्या घरीच मुक्काम ठोकणार आहे. मालतीने बनवलेली पुरणपोळी तिलाच खायला लागणार, कारण इंद्र आता राणीच्या किचनमध्ये स्वतः राणीला मदत करणार आहे. जेव्हा इंद्राला कळेल की हा अपघात नव्हता तर विक्रांतचा कट होता, तेव्हा तो विक्रांतचा खिमा केल्याशिवाय राहणार नाही. मालतीचा हा डाव तिच्यावरच उलटणार आहे, हे 100% नक्की आहे. मालती आता पुढची चाल काय खेळणार? ती इंद्राला घरातून बाहेर काढेल का? सांगतो त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. मंडळी, आजचा प्रश्न एकदम सरळ आहे. इंद्राने राणीवर असा होरडणं बरोबर होतं का? चूक इंद्राची आहे की राणीची, जिने इतकी मोठी गोष्ट लपवली? आणि त्या विक्रांतला भर चौकात फासावर लटकावलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं जे काही रोखठोक मत असेल ते कमेंटमध्ये आत्ताच लिहा. ज्याची कमेंट सगळ्यात जबरदस्त असेल त्याला मी पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट ऑफ द डे म्हणून दाखवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे हुकुमाची राणीमध्ये आता खरा राडा सुरू झालाय.